नमस्कार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी यांनी मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाबद्दल आणि त्यांनी मालवणमध्ये 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या शिवसेना पक्ष मेळाव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर आणि आमदार वैभव नाईक यांच्यावर जे टीकेचे भाष्य केले त्याबाबत पत्रकारांशी संवाद साधला. केणी म्हणाले की मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर हे तत्कालीन शिवसेना पक्षात होते, परंतु त्यांनी शाखेत येणं बंद केलं होतं. पक्षफूट आणि संघर्षाच्या काळात त्यांनी पक्षाला मजबूती देणे हे अपेक्षित होतं. या शिवसेनेत त्यांना नगराध्यक्ष पद मिळालं होतं किंवा दिलं गेलं होतं त्याची जबाबदारी त्यांना कळली नाही. मंदार केणी यांनी महेश कांदळगावकर हे प्रशासकीय बाबतीत कामं होत नाहीत व त्यासाठी पक्षाने व आमदार वैभव नाईक यांनी काही केले नाही असं म्हणत असतील तर स्वतः महेश कांदळगावकर यांचं कुठल्या सीईओ बद्दल बरोबर म्हणजेच कुठल्याही मुख्याधिकारी यांच्याशी पटलं नाही असंही केणी यांनी सांगितलं. त्यांना भाजपामध्ये जायचं होतं, परंतु तिथे निलेश राणे होते आणि निलेश राणेंसोबत त्यांना काम करायचं नव्हतं म्हणून ते शिवसेनेत गेले. पण महेश कांदळगावकरांना माहित नव्हतं की आपल्या पाठोपाठ तिथे निलेश राणे शिंदे गटात येतील असंही मंदार केणी यांनी सांगितलं. शिवसेनेतील मेळाव्यातील मंचावर निलेश राणेंसमोर ते जे बोलले ते आता निलेश राणेंसमोर आपल्याकडे माईक आला म्हणून काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलले असाही टोला मंदार केणी यांनी पत्रकारांशी संवादात लगावला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी यांनी महेश कांदळगावकर यांच्या भाषणातील विविध टीकात्मक भाष्यावर कसं उत्तर दिले ते पाहूया सविस्तर. माजी नगराध्यक्ष महेश कांदळकर यांनी धनुष्यबाण चिन्हावर मागची 5 वर्ष नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून कार्यकाल पूर्ण केला आणि नगराध्यक्ष कार्यकाल पूर्ण होताच ते पक्षाच्या कार्यक्रमातनं किंवा पक्षाच्या शिवसेनेच्या शाखेतनं गायब झाले आणि गायब झाल्यानंतर ते आता ज्या पक्षात गेले त्या गद्दार पक्षांच्या पक्षात जाऊन त्यांनी स्वतःची आधी गद्दारी त्या ठिकाणी सिद्ध केली. त्या ठिकाणी सांगेन की याच नगराध्यक्षांची त्या काळात तक्रार होती की दीपक केसरकर पालकमंत्री असताना स्वतःची नगरपालिका शिवसेनेची आहे तरीही दीपक केसरकर कुडाळ कणकवली नगरपालिकांना नगरपंचायतींना जास्त पैसे का देतात ही तक्रार त्यावेळी स्वतः नगराध्यक्ष त्या ठिकाणी करत होते. आणि गेली 3 वर्ष या मतदारसंघात पालकमंत्री रवींद्र चव्हाण आहेत त्यांच्याकडे त्यांनी सीओंची तक्रार केली, खासदार नारायण राणेंकडे सीओंची तक्रार केली. मग या तक्रारीनंतर या 2-2.5 वर्षात या सीओंवर काय कारवाई झाली आणि जे नगराध्यक्ष या ठिकाणी सीओंची तक्रारीचा गोष्ट घेऊन लोकांमध्ये जात आहे. मुळात आधी नगराध्यक्ष महेश कांदळकर यांच्या कार्यकालात आलेल्या एकाही सीओशी त्यांचं त्या ठिकाणी पटलेलं नाही. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांशी त्यांचं पटत नव्हतं, नगरपालिकेच्या शिपायांशी त्यांचं पटत नव्हतं. त्याच्यामुळे नगराध्यक्ष महेश कांदळकर यांना स्वतःचे नगराध्यक्ष काळात असलेले अधिकार प्रशासन चालवण्यासाठी काय करायला लागतं हेच मुळात समजलेलं नाही. आणि नगराध्यक्षांना असं माझं म्हणणं आहे की गेले 3 वर्ष त्या ठिकाणी BJPचे पालकमंत्री आहेत, केंद्रात नारायण राणे मंत्री होते, आता पण ते मंत्री म्हणून निवडून आले. तर मला त्यांनी सांगावं की या मालवण नगरपालिकेकडनं मालिकेसाठी तुम्ही किती निधी या मालवण नगरपालिकेसाठी तुम्ही आणलात, किती पाठपुरावा केलात. आणि मला असं सांगायचं आहे की ते असं म्हणतात की त्या काळाची नळपाणी योजना ही BJPच्या काळात मंजूर झाली. मी मुळात सांगतो की मंत्रालय स्तरावर प्रशासनामध्ये काम करत असताना त्या ठिकाणी त्या मतदारसंघाच्या आमदाराच्या मागणीवरच त्या ठिकाणी योजना किंवा त्या ठिकाणचे जे काही प्रकल्प असतील हे मंजूर होतात, निधी मंजूर होतात. एकनाथ शिंदे असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेच्या काळात ही वर्क ऑर्डर झाली. तर मुळात मला असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने ज्यावेळी मुख्यमंत्री झाले गेल्या 2 वर्षात त्या 2 वर्षात तुम्ही नगरविकासमधनं या मालवण परिषदेसाठी किती निधी आणलात, किती निधी आला. जो आमदार वैभव नाईक आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना या मालवण नगरपालिकेला 12 ते 15 कोटी रुपये निधी या ठिकाणी आणला, 5 कोटी रुपये ॲक्वेरियमसाठी आणला, 43 कोटीची नळपाणी योजना आणली, भाजी मार्केट असेल, फायर स्टेशन असेल, आपलं रॉक गार्डनमधलं म्युझिकल फाउंटन असेल, असे अनेक कामांना या ठिकाणी आमदार वैभव नाईकांनी निधी आणला. आणि आज मालवण शहरातले रस्ते हे सगळे रस्ते या ठिकाणी चकचकीत दिसतात, रस्ते सुस्थितीत दिसतात. याचं सगळं श्रेय आमदार वैभव नाईक यांना जातं. आणि मी असं म्हणेन की मुळात आधी
महेश कांदळकर यांना शिवसेनेतनं तिकीट द्या अशी शिवसेनेला शिफारस करणारे मालवण शहरातील काही व्यक्ती होते आणि त्यांनी शिफारस करून या माणसाला तिकीट द्या, काहीतरी नगरपालिकेत नवीन होईल अशा अपेक्षेने या ठिकाणी ती शिफारस होऊन ते तिकीट शिवसेनेकडनं मागून घेतलं. परंतु या ठिकाणी सामान्य शिवसैनिक आहेत, त्यांनी तनमन अर्पून या ठिकाणी महेश कांदळकरांसाठी काम केलं. महेश कांदळकरांना निवडून आणण्यासाठी स्वतःच्या खिशातले पण पैसे खर्च केले. परंतु निवडून आल्यानंतर या लोकांनी तुमच्यासाठी मेहनत केली, त्या लोकांना तुम्ही किती न्याय दिला, या लोकांच्या विश्वासास किती पात्र ठरलात, हे महेश कांदळकरांनी आधी स्वतःच्या मनाला विचारावं. दुसऱ्यावर आरोप करताना मी असं म्हणेन की आज महेश कांदळकर ज्या पद्धतीने आम्ही विरोधी पक्षात होतो नगरसेवक, परंतु आमच्याकडे ज्या पद्धतीने आमदार वैभव नाईकांचं कौतुक करत होते, कामाच्या पाठपुराव्याचं कौतुक करत होते, निधी आणण्याचं कौतुक करत होते, या सगळ्या कौतुक ऐकूनच आम्ही त्या ठिकाणी महेश कांदळकर यांच्याबरोबर 4 नगरसेवक आमदार वैभव नाईक यांच्याकडे प्रवेश केला. पण प्रवेश केल्यानंतर जे कौतुक आम्ही आमदार वैभव नाईकांचं ऐकत होतो त्याला ते पात्र ठरले आणि आमच्या सगळ्या नगरसेवकांना निधी देण्याचं काम, आमच्या सगळ्या नगरसेवकांना या ठिकाणी मान सन्मान देण्याचं काम, आमच्या सगळ्या नगरसेवकांना या ठिकाणी चांगला काम करण्याची संधी निर्माण देण्याचं काम हे आमदार वैभव नाईक यांनी केलं. परंतु आम्ही ज्यावेळी यांच्या पक्षात आलो त्यावेळी मात्र नगराध्यक्षांच्या स्वभावाबद्दल आम्हाला जे वाटत होतं पूर्वी त्याच्या उलट या ठिकाणी आम्हाला या नगराध्यक्षांबाबत जाणवू लागलं. आणि त्यामुळे मला असं सांगायचं आहे की प्रत्येकाची पात्रता ही त्यांच्या कामाने ठरत असते, त्याच्या स्वभावाने ठरत असते आणि त्याच्यातही तुम्ही पात्र ठरला नाहीत. माझं असं म्हणणं आहे की नगराध्यक्ष झाल्यानंतर खरं तर एखाद्या पदाधिकाऱ्याने एखादी संधी मिळाल्यानंतर त्या पक्षाला ताकद द्यायची असते, पक्षाला कुठेतरी वर आणण्यासाठी काम करायचं असतं. पण नगराध्यक्ष मुळात झाल्यानंतर खऱ्या अर्थानं ज्यावेळी आता पक्ष फुटला, पक्ष गद्दारी झाली, ह्या काळात पक्षाबरोबर ठाम उभं राहण्याची गरज होती. कारण ज्या शिवसैनिकांनी, ज्या मालवणच्या जनतेने तुम्हाला निवडून दिलं त्यांची अपेक्षा आज ते मालवणची जनता बघत आहे की ह्या वाईट परिस्थितीत किंवा ह्या संघर्षाच्या काळात कोण कोण पदाधिकारी या ठिकाणी शिवसेनेची ठाम राहत आहेत, याची परीक्षा या ठिकाणी होत आहे. पण ह्याही ठाम राहण्याच्या परीक्षात पक्षाच्या मागे संघर्षात उभं राहण्याची तुमची या ठिकाणी कुवत नाही आणि तुम्ही यातही या ठिकाणी पण तुम्ही अपयशी ठरलात किंवा पात्र ठरत नाही. या मालवण नगरपालिकेची नळपाणी योजना आहे, जी 43 कोटीची नळपाणी योजना आज त्या ठिकाणी या ठिकाणी निविदा झाली. नगराध्यक्ष सांगतायत की ही नळपाणी योजना मी कष्ट केले, मी त्या ठिकाणी त्यावेळी जाऊन प्रयत्न केले. पण मला असं सांगायचं आहे की प्रत्येक प्रशासकीय स्तरावर प्रत्येक त्या नळपाणी योजनेला अडचणी, कारण गेले 5-6 वर्ष या नळपाणी योजनेवर काम चालू आहे. 6 वर्षात प्रचंड अडचणी या नळपाणी योजनेत होत्या. ह्या नळपाणी योजनेत काय काय अडचणी होत्या या नगराध्यक्ष सांगू शकतात का? या ठिकाणी जुना बनवलेला जो DPR होता त्यामध्ये धामापूर तलावात जी विहीर पकडली होती ती कॅन्सल करायची होती, जी लाईन वरनं घेतलेली होती ती जमिनीतनं लाईन करायची होती, त्याच्यातल्या चेंजेस होत्या ड्रॉइंगमधल्या, त्या सगळ्या चेंजेस ह्या पूर्ण करून आमदार वैभव नाईक यांनी ही नळपाणी योजना मालवण नगरपालिकेकडे हस्तांतरित केली. आणि या नळपाणी योजनेला प्रशासकीय कालावधी असताना पण सातत्याने पाठपुरावा करून ही नळपाणी योजना पूर्ण करण्याचं काम आमदार वैभव नाईक यांनी केलं. त्याच्यामुळे महेश कांदळकर जे सांगतायत की आपण नळपाणी योजनेसाठी प्रयत्न केले, मला असं महेश कांदळकरांना सांगायचं आहे की गेल्या 2-2.5 वर्षात तुम्ही मालवण नगरपालिकेत नव्हता, प्रशासकीय राजवट आहे, मग या 2-2.5 वर्षात तुम्ही मालवणच्या जनतेसाठी म्हणजे तुमचं दायित्व आहे की एखाद्या पदावरनं आपण उतरलो की त्या पदावरनं उतरल्यानंतर या मालवणच्या जनतेचे प्रश्न ज्यांनी तुम्हाला मतदान केलं त्या प्रश्नात तुम्ही राहिलं पाहिजे. महेश कांदळकर असं म्हणतायत की केंद्रात सत्ता BJPची आहे, त्यामुळे या ठिकाणी पण सत्ता ही BJPची किंवा म्हणजे आता शिंदे गटाची हवी. तर मला मुळात असं म्हणणं आहे की तोक्ते वादळ झालं या ठिकाणी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रचंड निधी आम्हाला या ठिकाणी तोक्ते वादळात दिला, मदत निधी दिला. मग ज्यावेळी केंद्रातली या ठिकाणी कमिटी आली, पाहणी केली, नारायण राणे त्या ठिकाणी खासदार होते, मग त्या केंद्रातल्या कमिटीने पाहणी केल्यानंतर या मालवणच्या जनतेला तोक्ते वादळात किती रुपयाची निधी, किती रुपयाची या ठिकाणी मदत केंद्राने केली ते मला सांगा. त्या ठिकाणी 1 रुपयाचाही निधी केंद्र या मालवण शहराला किंवा ज्या भागात तोक्ते वादळाची झळ पोचली त्या भागात देऊ शकलेले नाही. त्याच्यामुळे मला असं म्हणणं आहे की आज नारायण राणे खासदार आहेत,
मग नारायण राणे खासदार आहेत, तर मग या जवळजवळ 7-8 वर्षात नारायणांच्या खासदारकीच्या काळात मालवण शहरात त्यांच्या खासदार निधीतून किती रुपयाचा निधी दिला हे पण महेश कांदळकरांनी जनतेला सांगावं. किती रुपये त्या ठिकाणी मालवण जनतेसाठी एक जाणीव, या मालवण जनतेच्या मतदानाची जाणीव ठेवून देण्यात आला, तो महेश कांदळकरांनी सांगावं. पण मुळात आधी महेश कांदळकर हे शिंदे गटात जाण्याचं कारण की त्यांना निलेश राणेंबरोबर काम करायचं नव्हतं. ते शिंदे गटात नाहीत म्हणून ते बीजेपीत आहेत म्हणून हे शिंदे गटात गेलेले. पण मुळात त्यांनाच माहिती नाही की आपल्या पाठोपाठ निलेश राणे त्या ठिकाणी शिंदे गटात येतील आणि ते आल्यामुळे त्यांना त्यांच्या समोर काहीतरी बोललं पाहिजे म्हणून माईकवर ते आता बोलतायत. पण मुळात आधी निलेश राणेंच्या या उमेदवारीला किंवा निलेश राणेंनाच मुळात विरोध हा महेश कांदळकरांचा आहे. या ठिकाणी मला असं म्हणायचं आहे की ज्या ज्या गोष्टीवर नरेश कांदळकर या ठिकाणी बोट ठेवत आहेत, म्हणजे आता आपलं रॉक गार्डन आहे, पिंपळ गार्डन आहे, म्युझिकल फाउंटन आहे, त्याची सुस्थितीत नाही आहे, त्याची बिघाडी झालेली आहे, त्या ठिकाणी कोणतं लक्ष नाही आहे. मग मला आधी मुळात असं म्हणायचं आहे की तुम्ही नगराध्यक्ष असताना उमेश हडीकर नावाचे एक चांगला मुलगा या ठिकाणी त्या रॉक गार्डनचा ठेका घेत होता. रॉक गार्डन असेल, या मालवण शहरातील छोटी छोटी सगळी गार्डन असेल, मग पिंपळगडचं गार्डन असेल, मालवण नगरपालिकेच्या सर्व स्मशानभूमी असतील, या सुसज्ज ठेवण्याचं काम उमेश हर्डीकर करत होता. आणि चांगलं काम म्हणजे रॉक गार्डनची जी पूर्वीची तक्रार होती त्यानंतर उमेश हर्डीकरांच्या ताब्यात रॉक गार्डन गेल्यानंतर सुसज्ज रॉक गार्डन, त्या ठिकाणचे चांगले लॉन एरिया, त्या ठिकाणी शिस्त ही उमेश हर्डीकर ठेवत होते आणि त्याचं कौतुकही होत होतं. प्रशासनातही त्याचं कौतुक होत होतं. परंतु स्वतःच्या फक्त वैयक्तिक रागापोटी त्यांनी त्या उमेश हर्डीकरकडनं ते रॉक गार्डनचा ठेका काढून घेतला. तुमच्या काळात तुम्ही त्यांना त्रास दिला आणि त्यामुळे या सगळ्या रॉक गार्डनची किंवा या सगळ्या गार्डनची जी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे त्याची जबाबदार हे तुम्हीच आहात. कारण जर तुम्ही त्यांना स्वतःच्या राजकीय द्वेषापोटी जर त्या ठेक्यातनं बाहेर केलं नसतं तर आज हे सर्व गार्डन, या सगळं स्मशानभूमी या सुस्थितीत असल्या असत्या, म्युझिकल फाउंटन सुस्थितीत असल्या असत्या. त्यामुळे याला जबाबदार आता प्रशासनाच्या वर या ठिकाणी आरोप करण्यात काही अर्थ नाही. कचरा टेंडर जे आम्ही मागच्या वेळी एक DPR बनवलेला आणि त्यामध्ये 32 कामगार कचरा टेंडरसाठी घेतले होते. मालवण शहरात घरोघरी ढकल गाड्या जाऊन त्या ठिकाणी स्वच्छता होत होती आणि एक चांगला पॅटर्न आम्ही तयार केलेला. तर तो पॅटर्न चांगला चालत असताना स्वतःच्या फक्त मोठेपणासाठी त्या ठिकाणी 32 कामगारांचे 15 कामगार करून त्या कचऱ्याच्या ठेक्याचा किंवा कचऱ्याच्या त्या कामाचा पूर्ण बट्ट्या बोळ लावण्याचं काम मुळात आधी तुम्ही केलं आणि तुम्ही तेव्हा वल्गना केलेल्या. मी 15 कामगारात काम करून दाखवतो आणि नंतर ज्यावेळी कचऱ्याची बोंबाबोंब व्हायला लागली तेव्हा त्यातून पडता काळा घेतला, पडता पाय काढला. त्यामुळे या सगळ्या मालवण शहराच्या गोष्टींना ज्या काही तुम्ही सांगताय, जनतेला दाखवताय, त्यामध्ये सत्तेवर असताना पण तुम्ही अपयशी ठरलात आणि सत्तेतनं बाहेर पडल्यानंतर जी तुमची जबाबदारी होती त्या जबाबदारीत पण तुम्ही अपयशी ठरलात. पण आता मला असं सांगायचं आहे की खरोखरच तुम्हाला वाटत असेल की तुम्ही बोलता ते बरोबर आहे आणि तुम्ही जे काही विकास कामांच्या गोष्टी सांगताय त्या बरोबर असं असेल तर मला वाटतं येणाऱ्या निवडणुकीत नगरपालिकेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावर तुम्ही उभं राहा, तिकीट मिळवून दाखवा आणि मगच त्या ठिकाणी तुम्हाला समजेल की या जनतेत तुमचं किती काम आहे आणि या जनतेत तुमच्याबद्दल किती चांगलं बोललं जातं.